ऐतिहासिक दस्तावेजांचा अभ्यास व्हावा, संवर्धन व्हावं यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालयाच्या वतीनं तज्ज्ञांच्या मार्फत प्रशिक्षण वर्गाचं आयोजन केलं जात आहे। बुलढाण्यात गेल्या 10 दिवसांपासून जिजामाता महाविद्यालय आणि पुराभिलेख संचालनालयाच्या संयुक्त विद्यमानं 10 दिवसीय मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचं आयोजन करण्यात आलं आहे। बुलढाण्यात गेल्या 10 दिवसांपासून जिजामाता महाविद्यालय आणि पुराभिलेख संचालनालयाच्या संयुक्त विद्यमानं 10 दिवसीय मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचं आयोजन करण्यात आलं। या प्रशिक्षण वर्गाला इतिहास प्रेमींचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळतोय। 44 विद्यार्थी या वर्गात सहभागी झाले आहेत। मात्र ऐतिहासिक दस्तऐवज असलेल्या विभागाला पत्रव्यवहार करून देखील त्यांनी आपले प्रतिनिधी कर्मचारी या वर्गाला पाठवले नसल्यानं जिल्हा प्रशासन याबाबतीत उदासीन असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे इतिहास प्रेमींकडून संताप व्यक्त केला जातोय। 44 विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणार्थी भाग घेतला आणि दैनंदिन दररोज तो आपला वेळ आपल्याला देत आहे 2 तासिकाप्रमाणे, म्हणजे दररोजचा जो 2 तास तो आपल्याला देत आहे आणि त्यामध्ये जे मोडलिपी आहे ती आत्मसात करत आहेत आणि या 7-8 दिवसामध्ये त्यांचा एवढा छान प्रतिसाद मिळाला की ते अक्षरशः मोडलिपीचे जे अक्षर आहे, जे वळण आहेत ते स्वतः गिरवून स्वतःच्या मनाने काढून जे काही आपले स्वर व्यंजन जे काही बाराखडी असतात ते स्वतः त्यांच्या मनाने काढत आहेत। जो असा की शासनाच्या पातळीवर तर माझे 2-3 मित्र असे भेटले की 1-2 ऑफिसचे, मी त्यांना सहज बोललो की यार तुम्ही क्लासला यायला पाहिजे होतं। ते म्हणलं सर आमच्या ऑफिसने आम्हाला पत्रच दाखवलं नाही। मुद्दा असा आहे की कार्यालयाची जी पद्धती आहे, पत्र आलं आस्थापना विभागात तर आस्थापना विभागाने इतर शाखेमध्ये जे पोहोचायचं किंवा संबंधित किंवा त्या बोर्डवर लावायचं असतं किंवा संबंधित पोहोचायचं असतं तेच अनेक ऑफिसमध्ये पोहोचले नाही, म्हणून त्या लोकांना येता आले नाही। म्हणजे कर्मचाऱ्यांची इच्छा असून सुद्धा प्रशासनात आणि ज्यांना इच्छा आहे त्यांनी स्वतःहून सुट्या काढून काही आमचे सहकारी मित्र आले आहेत। शासनाचा हा स्तुत्य उपक्रम आहे की यामध्ये विविध शासकीय कार्यालयामधील दस्तावेजांचं वाचन व्हावं यासाठी कर्मचारी वर्ग प्रशिक्षित करावा हा यामागचा प्रमुख हेतू आणि त्याचबरोबर काही इतिहासप्रेमी आणि विद्यार्थ्यांनाही याचं प्रशिक्षण मिळावं। आणि तसं पाहता विदर्भामध्ये आपल्या या जिजामाता कॉलेजलाच हा सन्मान मिळालेला आहे आणि याचा प्रचार प्रसार शासन स्तरावरून जर विदर्भात झाला असता तर बुलढाणा जिल्ह्याबरोबरच आणखी इतर जिल्ह्यालाही याचा लाभ मिळाला असता। जेव्हा आम्ही पत्र दिले जो भूमिलेख कार्यालय आहे, उपजिल्हाधिकारी कार्यालय आहे आणि पंचायत समिती आहे आणि या सर्वांना आम्ही पत्र दिले आणि काही लोकांशी बोलणं पण झालं आम्ही अधिकाऱ्यांशी। ते काही म्हणत होते की आम्ही काही प्रतिनिधी पाठवतो, पण मात्र त्यांच्याकडे कदाचित जी शासनाचे जे काही म्हणजे सर्व्हिसचे असणारे जे कर्मचारी आहेत ते कमी आहे असाही आम्हाला एक सूर त्यांच्याकडून असा माहिती मिळाली। आणि आम्हाला 10 दिवसाचं प्रशिक्षण होतं कंप्लीट। आम्हाला त्याच्यामध्ये बाराखडी शिकवल्या गेली, त्याच्यानंतर रेघी शिकवल्या गेली म्हणजे अंकगणित सुद्धा। तर जोही शिवाजी महाराजांचा इतिहास आहे किंवा त्याच्याही आधीचा जो इतिहास आहे जो मोडी लिपीमध्ये आहे तर आम्ही तो आता वाचू शकतो। म्हणजे एक जे इतिहासाची आवड निर्माण होणे आणि जे जुन्या गोष्टी ज्या आतापर्यंत ज्या डेकेफर नाही झाल्या त्या सुद्धा आम्ही आता वाचू शकतो।